नमस्कार मित्रांनो, मी आहे ओंकार. आपण पाहताय डिजिटल केसरीच्या या खास अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड बहुमत मिळवत विजयाची पताका फडकवलेली आहे. आजच्या 4 मिनिटाच्या या स्क्रिप्टमध्ये आपण जाणून घेऊया एनडीएचा विजय कसा झाला आणि का झाला, यापुढे काय अर्थ आहे. बिहारमध्ये 243 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएने भक्कम आघाडी घेतली आहे. अनेक बातम्या आणि ट्रेंडनुसार एनडीए 200 पेक्षा जास्त जागांवर विजय किंवा आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. म्हणजेच बिहारच्या मतदारांनी स्पष्ट केलं आहे की आपल्या मताने एक दिशा दाखवलेली आहे. आरजेडी काँग्रेस महागठबंधन या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. आता हा प्रश्न आहे की एनडीएला एवढा मोठा विजय कसा मिळाला. नेतृत्वाचा अनुभव, नितीश कुमार यांचं सामाजिक समीकरणावरचं मजबूत नियंत्रण, ईबीसी, ओबीसी, महादलित आणि इतर मोठ्या घटकांमध्ये त्यांनी विश्वास टिकवून ठेवला. महिलांच्या मोठ्या मतदानाचा प्रभाव. बिहारमधील पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर नोकरीसाठी जातो, त्यामुळे घरातील महिलांचा मतदानाचा प्रभाव निर्णायक ठरलेला आहे. त्यांच्या या सुरक्षितता, रेशन, कल्याण योजनांवर एनडीएने टार्गेटेड फोकस ठेवला. विरोधकांची रणनीती फिक्की पडलेली आहे. आरजेडी आणि काँग्रेसने केलेला प्रचार, नेतृत्वातील तफावत आणि स्थानिक पातळीवरील कमकुवत संघटन याचा थेट परिणाम मतावरती झालेला आहे. जनसुराज्य पार्टीसारख्या नव्या पक्षाची हवा होती, पण प्रत्यक्ष जागावर प्रभाव त्या ठिकाणी दिसलेला नाहीये. मतांचे विभाजन झालेले आहे, पण एनडीएला फारसा त्या ठिकाणी तोटा झालेला नाही. हा विजय फक्त एनडीएचा नाही, तर बिहारच्या पुढील 5 वर्षाचा रोडमॅप आहे. मतदारांनी स्थिरता आणि अनुभव या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी निवडल्या. बिहारमध्ये पुढील काळात रोजगार, पायाभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेवर लोकांचे लक्ष राहणार आहे. विरोधी पक्षासाठी हा निकाल कठोर संदेश आहे. संघटना मजबूत नसली तर हवाई वारे निवडणुका जिंकता येत नाहीयेत. राष्ट्रीय पातळीवर या विजयाचा प्रभाव जाणवेल. एनडीएने परत एकदा सिद्ध केलं आहे की जमिनीवरील काम आणि सातत्यपूर्ण कनेक्ट हेच खरे राजकारण बदलतात. विजय झाल्यावर काम संपत नाही, सुरुवात होते. एनडीएकडे आता मोठी जबाबदारी आहे. लोकांनी दिलेला विश्वास योजनांद्वारे सिद्ध करावा लागेल. रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य हे 4 मुद्दे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. मतदारांसाठी हा संदेश आहे, आपल्या मतांचं मूल्य समजून पुढील निर्णय घ्या. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक नव्हे, तो दररोजचा सहभाग आहे. तर मित्रांनो, हा होता बिहार एनडीएच्या विजयाचा संपूर्ण विश्लेषण. तुम्ही डिजिटल केसरीवर आहात. मी आहे ओंकार. पुढच्या भागात आपण आणखीन एक मोठं राजकीय विश्लेषण घेऊन भेटणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. समजून घ्या, सहभागी व्हा आणि डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.